जेव्हा कोणत्याही देशात युद्ध होतं तेव्हा शेकडो हजारो लोक मृत्युमुखी पडतात तर लाखो बेघर देखील होतात. सर्वजण राजकीय अस्थिरतेनं होरपळून निघतात. याचाच परिणाम देशाच्या आर्थिक स्थितीवर देखील होतो. पूर्व आशियातील अशाच एका देशात असाच 13 वर्षांपासून संघर्ष सुरू होता. तब्बल 13 वर्ष ही जनता युद्धाच्या सावटाखाली होती. हा संघर्ष अचानक संपल्याचं समोर आलंय. राष्ट्राध्यक्ष थेट देश सोडून पळून गेले आहेत. एका बंडखोर नेत्याने 50 वर्षांच्या घराणेशाहीला पळता भुई थोडी करून सोडली. नेमकं कोणत्या देशामध्ये हा राजकीय संघर्ष सुरू आहे, त्या देशात नेमकं काय घडतंय हे आपण आज विषय सोपामधून जाणून घेऊया. इस्रायल आणि रशियाला धक्का बसलाय. सिरियाची सत्तापालट होण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. तिथलं युद्ध संपायचं नावच घेत नव्हतं. अचानक अबू मोहम्मद अल जुलानी यांनी एक चाल खेळली आणि बाजीच पलटली. बशर अल असदची राजवट संपुष्टात आणली. आता जुलानी सिरियाचा नवा चेहरा बनताना दिसत आहेत. पण हे जुलानी आहेत तरी कोण? सिरियाला नवीन ओळख देऊ पाहणारा नेता अशी चर्चा सध्या रंगलेली आहे. काही दिवसांपूर्वी अबू मोहम्मद अल जुलानी हजारो समर्थकांसह खाकी कपड्यांमध्ये अलेप्पो किल्ल्याच्या पायऱ्या चढताना दिसले होते. हे चित्र सिरियातील जिहादी नेत्याचं होतं, ज्यांनी अवघ्या काही दिवसातच हमा, होम्स आणि दमास्कस ताब्यात घेतलं. असद घराण्याची 50 वर्षांची राजवट उखडून टाकली. 13 वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात अचानक ट्विस्ट आलाय. नेमकं याचं कारण काय, असाच प्रश्न सर्वांना पडतोय. असदच्या सैन्याची अवस्था आधीच वाईट झाली होती. रशिया आणि इराणच्या पाठिंब्यानंतरही असदच्या सैन्याचं विघटन झालं होतं. परंतु जुलानी यांनी केवळ युद्धावर लक्ष केंद्रित केलं नाही, तर गेली अनेक वर्ष त्यांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचललं होतं. जुलानी यांचा दडपशाही विरोधात लढण्याचा निर्णय. अबू मोहम्मद अल जुलानी यांचा जन्म 1982 साली सिरियाची राजधानी दमास्कस मधील एका सुन्नी कुटुंबात झाला होता. त्यांचं कुटुंब एक मध्यमवर्गीय अरब कुटुंब होतं. जुलानीचे बालपण सौदी अरेबियात गेलं. त्यांच्यावर सिरियन राजकारणाचा खोलवर प्रभाव होता. जुलानींचा जन्म झाला तेव्हा सिरियाच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला होता. बशर अल असदचे वडील हाफिज अल असद यांच्या सरकारने 1982 मध्ये होम्स आणि हमामध्ये मुस्लिम ब्रदरहूडच्या विरोधात मोठा नरसंहार केला होता. हजारो लोक मरण पावले आणि यामुळे सिरियाची धार्मिक आणि राजकीय गतिशीलता कायमची बदलली. याच काळामुळे जुलानी यांच्या कुटुंबात असद सरकार विरोधात संताप निर्माण झाला होता. जुलानी यांचं कुटुंब 1990च्या दशकात दमास्कसला परतलं. 2000 मध्ये पॅलेस्टाईनमध्ये उठाव सुरू झाला. यावेळी जुलानी यांनी अत्याचाराच्या विरोधात लढायचं ठरवलं. 2003 मध्ये अमेरिकेनं इराकवर हल्ला केला तेव्हा अरब जगतात संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी जुलानी अमेरिकन सैन्याविरुद्ध लढणाऱ्या बंडखोर गटांमध्ये सामील झाले होते. लहान सेनानी म्हणून जुलानींचं नाव इराकमध्ये प्रसिद्ध झालं. पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. अमेरिकन सैन्याने त्यांना पकडून कॅम्पाबुकमध्ये कैद केलं होतं. 2011 मध्ये सिरियात बंडखोरी सुरू झाली. जुलानी यांनी कॅम्पाबुका इथून मुक्त झाल्यानंतर सिरियात परतण्याचा निर्णय घेतला. सिरियात परतल्यानंतर त्यांनी अल कायद्याच्या पाठिंब्यानं एका नव्या संघटनेची पायाभरणी केली. या गटाचं नाव होतं अल नुसरा फ्रंट. असद सरकार पाडणं आणि सिरियात इस्लामिक राजवट प्रस्थापित करणं हे या संघटनेचं उद्दिष्ट होतं. स्थानिक सिरियन बंडखोरीचा चेहरा. जुलानी यांनी संघटनेला स्थानिक सिरियन बंडखोरीचा चेहरा बनवण्यास सुरुवात केली होती. त्यांनी स्वतःला अल कायदा आणि इस्तीस पासून 2013 मध्ये दूर केलं. 2017 मध्ये जुलानी यांनी मोठं पाऊल उचललं. त्यानंतर मात्र सिरियाच्या राजकीय नकाशावर मोठी उलथापालथ झाली. जुलानी यांनी आपल्या संघटनेची पूर्णपणे पुनर्रचना करत STS असं नाव ठेवलं. सिरियातील बंडखोर भागात शाळा, रुग्णालय आणि स्थानिक प्रशासन स्थापन केलं. HTS ने रशिया आणि पाश्चात्य देशांशी थेट संवाद सुरू केला. आता केवळ दहशतवादी नसून राजकीय नेता असल्याचा संदेश जुलानी यांनी दिला होता. जुलानी यांच्या कूटनीतीमुळे रशिया आणि इराण सारख्या बलाढ्य देशांचा पाठिंबा असलेले असद सरकार अवघ्या काही तासात कोसळलं. जुलानी ही अशी व्यक्ती आहे, त्यांनी आपली रणनीती, बुद्धिमत्ता आणि कूटनीतीने सिरियाचा राजकीय नकाशा बदलून टाकलाय. सिरियाची पुढची राजकीय स्थिती कशी असेल? सिरियात सरकारी नियंत्रणाबाहेर असलेला भूभाग आधीच बंडखोरांच्या ताब्यात आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष असद यांच्या राजवटीचा शेवट झाल्यामुळे सिरियातील या विविध भागांमध्ये कोणताही बदल होणार नाही. सिरियाचं पुढील राजकीय भवितव्य संघटनेचे हेतू आणि इतर प्रतिस्पर्धी बंडखोर गट यांच्यावरच अवलंबून असणार आहे.
इराण, रशिया आणि तुर्की या प्रमुख बाह्य शक्ती आहेत. इराण आणि रशियानं राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना पाठिंबा दिला होता, तर तुर्कीनं बंडखोर गटांना पाठिंबा दिलाय. याबरोबरच सिरियाच्या भवितव्यामध्ये अमेरिकेची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. कारण सिरियाच्या पूर्व भागात अजूनही अमेरिकेच्या सैन्याची उपस्थिती आहे. सिरियाची पुढची राजकीय स्थिती हे फक्त आता येणारी वेळच ठरवणार आहे. असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सोशल मीडिया आणि यूट्यूबवर फॉलो करा. पाहत रहा लेट्सअप मराठी.